भिजून तर मी म्हटलं आंघोळ पाणी केली आणि जेवण केलं थोडंसं. दवाखान्यातून आली तर बाबा आहे आता दवाखान्यात, तर मला दिसलं हे पीठ. लाटून घ्या म्हटलं, तुम्ही झोपलेले दिसले. मी म्हटलं काय तुम्हाला उठवा, म्हणून मग मीनच लाटले. अहो बिचारे, मला आवाज तर द्यावा लागत होता पापड लाटाच्या वेळेस. मी आली नसती काय, तुला पीठ बी भिजवलं मी ना, सकाळी पायटी पीठ भिजवलं बाई. लाटीन म्हटलं थोडंसं, आणि लागला डुलका तर लागूनच गेला डोया मायावाला. मी म्हटलं उठीन म्हटलं बाई, आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं. कूलरची थंडी थंडी हवा आणि झोपूनच गेली बाई. तुला आवाज तर द्यावा लागत होता. आल्याबरोबर बाई आंघोळ पाणी केलं आणि तशीच लागली व लाटाले बिचारे पापड. आणि ते गुबडतोंडी ते नाही आलती का लाटाले? आल्या होत्या त्यावाल्या, आल्या होत्या त्या राणीताई आल्या होत्या. 2-3 पापडं लाटल्या, बसल्या गिसल्या, माझ्यासोबत बोलल्या नाही लागेच एक शब्द. पण ते भाऊ आहे ना, सागर भाऊ, ते येऊन का नाही त्याला बोलावलं, चाल म्हणते अंदर. तर मग गेल्या घेऊन त्यावाल्या. मग मी काहीच नाही म्हणलं त्याला, काय म्हणायचं. मग मीच लाटले. काही नाही बाई, नाटकं करते बयास, नाटकं करायले. थोकायले दे तेव्हा आवाज गिवा, आवाज द्याले तो नाही देत आवाज गिवा. हे ना फोन गिन केला असं, मेसेज केला असं का मला आवाज द्या म्हणून. अशी वावा बदमासच आहे ते. एक नंबरची ती नेटच लागते कामाचा, नेट लागाले. आणि बाई तुम्ही एवढे मोठे पापड लाटले हो बाई, मला आवाज द्या लागत होते हो शालू. रात्रभर तिथं राहिली दवाखान्यात, तिकडून आल्यावर पापडं लाटले बिचारे. अहो मला आवाज द्या लागत होता. आम्ही तर घरीच राहतो बिचारे. नाही जी आई, मला सवय आहे आता कामाची, सवय झाली पहिलेपासूनच सवय आहे आई मला कामाची. लहान होती ना मी तेव्हापासून कामच करो मी. मग कामानं माय आईनं नाही का, मला सावतर आई आहे तर सावतर आईनं मला असं कामात टाकलं का नाही का काही विचारू नका. तिनं तर माई शाळा सोडली जी ह्या कामासाठी. मग आम्हाला सावतर आई आहे का तुले चालू? सावतर आई आहे माय बाई हो का हो. आणि मग आई तुझी बाबा गरीब घराण्यातली असन बाई, तू म्हणून दिलं हो यावल्या बेवड्याले तुले, नाही आहे का नाही? त्या सावतर माय ना ये, मी गरीब घराण्यातली नाही आहे. तुम्ही जेवढं का नाही, हे जेवढं तुमच्या घरी आहे ना त्याच्या डबल ना माझ्या घरी होतं. माय बाबा डॉक्टर होते म्हटलं, आता हाय नाही, आता मरण पावले माय बाबा. 1.5 वर्ष झाले ना मरण पावले. नाही तर मी चांगल्या घरची आहे, अशी गरीब गिरीब नाही आहे. माई आई नर्स आहे हे सावतरवादी. पण कसं माई आई लहानपणीच मरण पावली. आम्ही दोघं बहीण भाऊ होतो तर लहानपणी मरण पावली. तर सर्वजण म्हणे माया बाबाले दुसरी बायको कर, दुसरी बायको कर. आणि आमच्यासाठी मायबाबानं लग्न केलं. नर्सच आहेत हे बी त्याच्या शेच्यातली. तर ठेवाली का नाही मला घरी लय मारे आणि का नाही कामही करून घे. 9वीपर्यंत शाळा झालेली आहे मायवाली, 9वीपर्यंत. मी का नाही हुशार होती. तर माई आईनं कामासाठी नाही का मला का नाही घरी ठेवत जाऊच दे नाही शाळेत. मग मास्तर लोक घरी आलते, चांगली पोरगी आहे म्हणे तुमचीवाली, शिक्षणात चांगली आहे. तर माई हे सावतर आई का नाही त्याच्यासोबत भांडली होती आपल्या मास्तरसोबत. आणि मला का नाही शाळेत पाठवणंच बंद केलं. पण मायवाला भाऊ लहानवाला थोकानी आहे की नाही तिच्या मतानं. आणि थोकानी दवाखान्यात जाय बाबाले सांगाले बाईले मारलं आईनं, तुमच्या बायकोनं. आई नाही म्हणे तिले कधीच माय लहान भाऊ, मी म्हणू मजबुरीनं. तर बाबा मग घरी ये ना, आईचं आणि बाबाचं भांडण होय. मग बाबा टेन्शनमध्येच राहे. आय बाई हो, अरे देवा, हो का हो शालू? हो जी आई. आणि मग का नाही माय कमी वयातच लग्न केलं. जास्त वयाची नाही होती मी, 16-17 वर्षाची होती, 17 वर्षाची. आणि मग माय लग्न करून टाकलं बाबानं घाईघाईत. कारण की बाबाले असं वाटे का हे वाली मारू इले सारं हेच करते. कारण की रोज झगडे राहे. आणि बाबाले मायवाले येले पावल्या जाय नाही, मारण कितीक मारण तिले बी. आणि त्याचे झगडे लय होय मग मायासाठी. मग बाबानं का नाही तसा माय लग्न करून दिलं. हे वाले पहिले चांगले होते, असे नाही होते हे. चांगले होते पहिले. काय नाव आहे बाई त्या नवऱ्याचं? काय नाव आहे त्याचं? मंगल आहे त्याचं नाव, मंगल. तर ते मंगलजी चांगले होते स्वभावले. पहिले त्याच्याही घरी चांगलं होतं, घरदार होतं स्वतःचं इथं. पण नाही काय यायचं 1-2 मित्राच्या वाईट संगतीत लागले ते. आणि जुव्यात नाही का बंद घरदार हे ते सगळं त्यानं गायबच केलं. आणि मी म्हणत मला मारे. आणि मग हेच का नाही मायबाबानं टेन्शन घेतलं, पोलीस केस केली होती. आणि माझ्या टेन्शनमध्ये मायबाबाला हार्ट अटॅक आला जी आई, आणि मरून गेले मायबाबा. मग मी एकटीच पडली. मायवाला लहान भाऊ कधी येते कधी नाही येत. आता मोठा झाला, त्याचंही लग्न झालं म्हणा, त्याचंही झालं. त्याला का नाही 2 पोरच आहे. 2 पोरं झाले आणि तुला एकच पोरगी आहे 2.5 वर्षाची. काय करू आई, दुसरं बी ठेवून हे पहिलंच तर नाही सांभाळून राहिलं. हिच्याच मागं किती गिरे मानायची. आता पाहिलं नाही एवढं मोठं ऑपरेशन, किती चांगली पोरगी आहे माईवाली. पैसा नाही अदला नाही, बाबा होते म्हणून बरं झालं, वेळेवर माहीत पडलं यायचे बाबा आहे बा म्हणून. या मंगलजीचे. नाही तर काय झालं असतं मायापुरीचं. पहिले दारूची जुव्याची लत लागून गेली. मित्रात यायचे भांडणं झाले चांगले ना, आता जैलात आहे. यानं घरदार वावर होतं 4 एकर. याटो घेतो याटो घेतला आणि तो याटो विकून टाकला. वावर घेऊन याटो घेतला ना, आणि वावरही सपा करून टाकलं यायनं, यायच्या नावावरचं होतं तर. असे आहे जी हे वाले. मग याचे आजी ना आप्पा होते ते बी मरून गेले.
आम्ही उघड्यावरच पडलो जी आई. आणि तिकडं माय बाबाकडून काही पैसे अदले भेटे मला पहिले. पण आता बाबा गेल्यावर हे तर हिच्यावर माय सावतर आईवर तर काही भरोसाच नाही. तिनं तर पहिलेच तिच्या नावावर करून घेतलं. माय सावतर भाऊ आहे ना 2 मले तिच्यावाल्या पोटचे. माय बाई हो का, तिले 2 पोरं आहे का? आणि तुझे घरदार किती हक्क चालते ना बाई. त्याला बापाच्या घरावर ते हक्क चालते ना. टाकलं काही नाही दावा. आई जी आई पहिलेच तिनं नावावर करून घेतलं बाबाकडून. भांडू नाही का बाबाले लखवा मारला होता का नाही, तर त्यावेळेसच तिले असं वाटलं वाचते का नाही वाचत, म्हणून का नाही तिनं तिच्या नावावर का नाही लपून का नाही त्याचीवाली साईन घेतली. मग काय करता आता आपण किती काही भांडलं तरी भेटणार थोडी आहे. पहिलेच तिनं तिच्या नावावर करून घेतलं बाबाकडून. माया लहान भाऊ ऐकत नाही, मी तरी ऐकून घेतो. मी चुपचापच राहिली, मी काही म्हणलंही नाही. पण माझ्या लहान भावाचे लय झगडे झाले तिच्यासोबत, माझ्या सावतर माझ्यासोबत. मग तिच्या अंगावर गिंगावर गेलता माझ्या लहान भाऊ. तरी पण का नाही ते ऐकली नाही. आता नावावर झाल्यावर मग काय आहे. आज माझा लहान भाऊ बिचारा एक खोपडा आहे, बायको लेकरं घेऊन राहते तिच्याच साईडले आहे घर. लहानसं तिचं मोठं ज्यात घर आहे, मायबाबाचं मोठं घर बांधलं होतं ना, ते तिनं नावी करून घेतलं. त्याच्यात ते ना तिचे 2 पोरं राहते. आणि मायावाला भाऊ ह्या जुन्या घरात राहते खोपड्यात, मातीचंच आहे ते. काय करता मग आता, तिला मारू नये ना काही करून बी. आणि तिनं पोलीस कंप्लेंट केली, काही केली. मी समजाव केलं माया बाबाला, जाऊ दे म्हणलं. आता काय करतं, आपल्या नशिबातच नाही आहे म्हटलं. चांगल्या घरचं असूनही बी गरिबीच आहे तर काय करतं म्हटलं. इथं आल्यावरही मला चांगल्या घरी दिलं, 4 एकर वावर. घरदार पाहून ते इथंही सारं करून टाकलं या नवऱ्यानं. पहिले चांगले होते जी ते बी, मंगलजी चांगले होते. या मित्राच्या मागं लागू सारं बरबाद करून टाकलं त्यानं. वा दारूचा शौक बरा नाही बाई. ते एक वेळचा दारू पेडलेला परवडते माणूस, पैसा असन तरच पेन. पण हे जुयाचं तर त्याच्यापेक्षा भयानक काय म्हणते बापा, मी पाहिलं तर. हो ना, मी ऐकलं बाई, जुवालाच भयंकर आहे म्हणते. माणूस काही करते म्हणते जुयासाठी, काही विकते म्हणते घरातलं. काही विकते नाही आई, घरच विकून टाकलं यायनं कमी पैशात. कधी सौदा केला आणि कधी काय केलं. लेकराचा विचार नाही केला, बायकोचा विचार नाही केला. आणि मी जेव्हा भांडण केलं का नाही तेव्हा मलेच लय मारलं यायनं. हे हात मोडून टाकला होता मायवाला. मग मायबाबा असताना मायबाबानं मला नेलं होतं त्याच्यासोबत. पण मग मायबाबा मरण पावले टेन्शनमध्ये, तर मला इथंच यावं लागलं. याले काय करता मग रूम करून मग मी भांडे घासाले जावं, मग हे काम नाही करीत. मागं पुढं कोणीच नाही जी बोलाले चालाले. कोण म्हणन त्याईले, मी म्हणून कितीक म्हणणार आहे. माझ्या पोरीसाठी तर मला काम करावंच लागन, जगवाच लागन मला. मी भांडे घासाले जाऊ पोरीले घेऊन. 5-10 घरचे भांडे घासो, जेवढे पैसे आले तेवढे भाड्यात घरात ते. आणि हा माणूस नुसता आयता खाये, 2 वेळचं जेवण जेवे आणि नुसता कानी घरातून बाहेर उठून पये. आणि मी भांडे घासाले लोकायच्या. असे दिवस आले जी माझ्यावर. आई काय करता, बाबाच्या घरी खा प्याले काहीच कमी नव्हतं जी आई, सर्व बरोबर होतं. फक्त ती माईच आई सावतर आई लय बदमाश होती. तिच्या याले कंटाळली मी बी, माय बाबाई बी, म्हणून लवकर लग्न करून दिलं. काय करता, अशा नशीब आलं मायवाल्या नशिबात. मी काय करू आता सांगा. चांगल्या घरची आहे मी आई, चांगल्या घरची आहे. पण आता करावं लागते आपल्यावर वेळ पडल्यावर. लेकरापेक्षा जास्त पलीकड काय आहे आपल्यासाठी. बरं आता ते बाबा होते म्हणून बरं झालं. माझं लेकरू वाचलं तरी, नाही तर कशानं काय झालं असतं. एकटी बाई कुठं फिरली असती मी, सांगा बरं. लढू नको बाई शालू, लढू नको. मला माहीत नव्हतं बाई त्यासोबत एवढं घडलं म्हणून. नाही सुधरण त्या सासरा म्हणे ना, सुधरवतो म्हणे त्याले. दारू सोडाले आपण नेऊ त्याले. सुधरण. जुवा गिवा अजूनही खेळते का तू? हो आई, जुवा गिवा खेळते ते अजूनही खेळते. आता जैलात आहे ना, म्हणून मी ना बाबाले म्हणलं आणूच नका म्हटलं त्याले. घरी दारू पिऊन आले का तमाशा करते म्हटलं. घरातलं काही एक सोन्याचं ठेवलं नाही जी माझ्याजवळ. माय बाबाने एवढे भांडे दिले होते लग्नात मला सोन्याचे, सगळे विकवाक केली या माणसानं. मग एक आता हे एवढूच आहे माझ्या गयात, ते बी 10 वेळा ओढवाड करते दारूसाठी जुयासाठी. पण मी काही पकडून राहतो आणि लिहू नाही देत. माझ्या लेकराले कशानं काही पाहिजे नाही का, जवळ एवढूच आहे देऊ का जी मी. कल्लच बदमाश निघालेले ना आलाय. त्या तेवढ्याशा पोरीचा जीव नाही समजत का. त्या पोरीची जीव नाही येत लेकराची. लेकरासाठी बाई माय बाप काय नाही करत. आणि हे पाय ना, देवानं चांगलं लेकरू दिलं आणि असं करते. ह्या घुबडतोंडीले तर राहिलं होतं 6 महिन्याचं पल्लं बाई, तुला माहित नाही. 6 महिन्यानं हिनं गोया नाही घेतल्या ना, काही नाही. पहिलेच हिचं काहीतरी होतं म्हणते. ते कायचं काय होतं काय नाही, तर हिले कायचा तरी प्रॉब्लेम होता म्हणते. त्याच्यात राहतही नाही म्हणे लवकर. हिले राहिलं नशिबानं बाई. ती हिनं का नाही रागात गोयाच नाही घेतल्या. अशी नालायक बाई आहे हे राणी. कमी बदमाश नाही आहे. आणि तू तरी चांगल्या घरची आहे म्हणतं बाई. तुला असे दिवस पाहा लागून राहिले. हिच्या बापाच्या घरी पाहा ना, तर खायची सोय नाही आहे बरोबर. इथं पा आमच्या घरी कसे माजलेपणा दाखवते. तुला बोलावल्याशिवाय आले का ते पापडा लाटाले का? आलतीच होता. मी पापडा लाटत होती आई, पापड लाटत होती. तर मला माहित नाही त्यानं 2-3 वेळा नाही का इथून चक्रा गिकरा मारल्या. काय झालं काय नाही तर मी लय वेळची लाटली, जास्त नाही लाटू लागले. त्यानं 2-3च लाटू लागले.
चक्रा मारे 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 मारे. मी त्याच्याकडे पाहू मग आपस आले. त्या बसल्या आणि स्वतःहूनच घेतलं आणि लाटले 2-3. तर ते भाऊ आले ना म्हणे राणी चाल म्हणे, काम आहे म्हणे थोडंसं. आणि मग गेले घेऊन त्याईले. मी काहीच नाही म्हणलं बा, मी लाटले. मग आता वेळ झाला म्हणून थांबली मी, नाही तर ते बाकीचं थोडंसं आहे ना ते लाटून घेतलं असतं. पण हात दुखले जी मायवाले आई, म्हणून थांबून दिलं मी ना. आता ते राहिलेली उद्या लाटून घे. काय बरं थोडंसं मला आवाज दिला असता तर पटकन आजच्या आजच झाले असते हो बाई ते वाले लाटणं पापड. तुला आवाजही नाही दिला हो मला. आई तुम्ही झोपून होत्या, मला बरं वाटलं नाही. काय म्हटलं तुम्हाला आवाज द्या, माझ्याकडून जेवढं झालं तेवढं केलं मी. राहू द्या, तसे बी पीठ खराब नाही होत काही, फ्रीजमध्ये चांगलं राहते ते. आता उडदाचे पापड एवढ्या दिवसापर्यंत राहते तर पीठ का होते, काही नाही होत पीठाले. उद्या सकाळीच लाटून घेईन मी, म्हणजे ना आल्यावर तिकडून दवाखान्यातून तिकडून आल्यावर लाटून घेईन मी. काही गरज नाही बाई तू लाटाची, उद्या सकाळी तिच्याकडून घेतो ना लाटून मी चांगले. तुला काही एकटीनं ठेका घेतला का घरचं करायचं? नवीन आली बा म्हणून तू, आणि दुसऱ्या याची वय म्हणून तुला करायचं आणि तिनं मस्त महाराणीसारखं झोपाचं. त्याने लाडून ठेवलं बाई आमच्या घरी. हे पोट्ट मोठं बदमाश आहे सागऱ्या. म्हणाले प्रोफेसर आहे ते भाऊ प्रोफेसर आहे का जी? प्रोफेसर आहे हो बाई, प्रोफेसर आहे. पण निवय अक्कल नाही त्याले. अक्कल राहिले बायकोच्या मतानंच करते साऱ्या गोष्टी. मग कराले उलीस बायकोले म्हणलं का नागोबासारखा फणच काढते आमच्यावर. त्याला बायकोले म्हणाले जमतच नाही म्हणून तर तिनं फायदा उचलला त्या राणीनं. माहीत आहे ना तिले नवरा आपल्याकडूनच होते बा म्हणून. मग एवढं नालायक आहे का काय करतं बिचारे आता. मग ही राणी ताई किती शिकलेली आहे तर तेवाली शिकलेली असेल ना. मग डोमलाची शिकलेली व काय शिकली ना काय नाही काय माहीत किती शिकली. तर फक्त केस कापाचं येते तिले, केस सवाराचं, दुसरं काही नाही येत. माय पोराले फसवलं बाई, तुले माहीत तरी आहे का? दुसरपणी व्हायते, दुसरपणी राहिले. लग्न झालं तर तिचं पहिल्या घरचं, तिथून काय झालं ना काय नाही, इथं माय पोराले फसवलं. म्हणजे राणी ताईचं पहिले लग्न झालं होतं एक. बापारे, वाटत तर नाही त्याच्या चेहऱ्यावरून लग्न झालं असं बाबा पहिलं, म्हणून तर फसवलं ना माया पोराले बिचारे. मग फक्त तोंडानं सुधी आहे, सुधी राहिले. कोणती तरी धडाची आहे व, निस्ती लावतच राहते. काय लावते ना काय नाही तर संध्याकाळी दिवसा काय थोपते चेहऱ्यावर ना काय नाही तर काय माहित. निस्ती लावतच दिसते, काही नाही काही. मग कशी नाही राहीन व त्याचे तिच्या परस तर तू चांगली दिसतो बाई. माय पोराचे सारे पैसे बर्बाद करते तू. 1-1 रुपया लावून ठेवतं पोरीसाठी, भांडे घासाले जातो म्हणे तू. आणि ते माय पोराचे पैसे खर्च करते. दर महिन्याला जाते ते काय करते काय नाही तर पार्लरमध्ये त्या चेहऱ्याले काय लावते ना काय करते जाते तिथं. मायवाली ट्रीटमेंट आहे करू जाते. आणि काय करते मग कशी नाही दिसत सुंदर सांग. आई फेशियल वगैरे करत असन, त्यावाल्या फेशियल करत असन ते दर महिन्यालाच करा लागते. मग तेव्हाच नाही तर मग तोंडावर पुऱ्या येते, चेहरा रड बनते, दर महिन्याला करा लागते ते. हो का, मला तेवढं नाही माहीत बाई. मग तूही करत असतं काय? आई जी आई, मी कुठं करू बाप्पा, तेवढे मोठे पैसे कुठं घालू मी, भांडे घासणारी बाई मी. कुठं परवडते जी मले. आणि मला गरजही नाही, एकदाचं केलं ना तर ते सवयच पडून जाते त्याची. चेहरा माया असाच बरा आहे, मी नाही करत. काय करता करून ते, जसं निसर्गानं दिलं माणसाले तसंच राव. मी नाही करत, मला आवडतही नाही. पाय बरं बाई, आम्ही नाही केले हो बाई. व फक्त आम्हाला लग्नात कानी ते पावडर आणि एक ते लाली बाई आणि ते तुरी एवढंच होतं बाई आमचं. आता पांत मार दिसते, ओळखूही नाही येत या नवरी नाव आहे म्हणून. चेहराच बदलून जाते बाई त्याचा वाला. ओरिजिनल वेगळं आणि डुप्लिकेट वेगळं दिसते बाई ते मेकअप केल्यावर. आम्ही नाही लावलं हो बाई. व शालू कधीच नाही, आताही नाही लावत ना तवाही नाही लावत. तरी पण एवढे वयस्कर झाले तर आमचे चेहरे पाय बरं कसे आहेत, चोपडे. बरं तू सांग आहे का नाही चपडा? हो आई, तुमचा चेहरा गिरा चांगला आहे. नाही ते फेशियल नका नी दर महिन्याला केलं तर बरं, नाही तर चेहरा खराब होते, काळा पडते ना आपच चेहरा खराब होते. ते एकच वेळा केल्यानं नाही जमत काही, दरवेळेस करा लागते. हो बरोबर आहे बाई शालू, तू आलं अशी दिसते मोठी खापडल्या तोंडाची. एखादी वेळेस तिचं वाला का नाही ते आंघोळ गिंगोड केल्यावर पाय तू तिले कधी मार काही दिसते दिसाले. कायच पाहिलं ह्या पोट्ट्यानं या तिच्या हात ना कायच नाही तर काय माहित का एवढं. बाई आराम कर थोडीशी, पापड मी हे उचलून ठेवतो, तू जाय झोपून घेपून जाय थोडीशी, आराम कर बरं. तुले मग संध्याकाळी जा लागल. आणि स्वयंपाकाला बिलकुल हात लावायचा नाही, तुले सांगतो मी. संध्याकाळी तिले सांगतो मी, करायला बिलकुल हात नाही लावायचा. डब्बा घेऊन चालला जातो तू आई तर. तू तिकडून येशील, कामं धामाई करशील, सर्वच करशील, बिलकुल हात नाही लावायचा. निघायचंच नाही रूम मधून ती आल्या बाहेर. तुले सांगतो मी, बिलकुल करायचं नाही स्वयंपाक. करन तेच लवकर सांगतो तिले कराले. पण आई बरं नाही दिसणार ना त्या, मग दणफन करन ना राणी ताई. माझ्यासमोर काय करते ते दणफन. मी आव ना, कशी नाही करत काम तर मी पाहतो. तू का नाही आरामच कर आता. आणि ऐन जायच्या वेळेस उठ जो, जेव्हा जाशील ना दवाखान्यात तेव्हा आराम कर. जाय बाई झोप मा.
बरं थोडंसं मी करतो आराम. रात्री बी झोप नाही जायची दवाखान्यात. तिथलेच पाहा लागते बाईले. आणि मग ते डॉक्टरायची फेरी येते. झोपच नाही जात दवाखान्यात. जाय जाय झोपून जाय. जाय थोडासा आराम कर जाय.